पावसाळा चालू झाला आहे मित्रांनो, आणि तुम्ही जर विचार करत असाल कॅम्पिंगचा किंवा कुकिंगचा, म्हणजे जेव्हा कधी तुम्ही फिरायला जाता कुठं हिल स्टेशनवरती किंवा एखाद्या अशा जागेवरती जिथं नदी किनारा किंवा धबधबा आहे, तर तिथं तुम्ही जाण्याचा प्रयत्न करता, फिरण्याचा आनंद घेता. आणि त्यामध्ये होते काय की तुमची इच्छा असते कुकिंगची, म्हणजे तिथे जाऊन काहीतरी आपण मॅगी बनवावी, नाहीतर काहीतरी भजे बनवून खावे, असं काहीतरी म्हणजे एक इच्छा असते आपली. तर त्यासाठी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक मस्त प्रॉडक्ट घेऊन आलो आहे, ज्यामध्ये काय आहे की तुम्ही जेव्हा पण कॅम्पिंगला जासाल किंवा कुकिंगचा प्लॅन करसाल तेव्हा तुम्हाला हा जो प्रोडक्ट आहे हे खूप मदतगार असणार आहे. ते कसं तर तुम्हाला मी सांगून देतो. जर तुम्ही 2 किंवा 4 लोकांचा प्लॅन करत असाल आणि जास्त सामान तुम्हाला घेऊन नसेल जायचं, तर बघू शकता माझ्याकडं आहे एक हा पोर्टेबल गॅस. ठीक आहे, तुम्हाला दाखवतो याला ओपन करून. हा स्टोव आहे, ठीक आहे. हा बघा, हा आहे स्टोव. याला मी इथं ओपन करून दाखवतो तुम्हाला. मी या स्टोवला यूज केलेला आहे, त्याच्यामुळं थोडा म्हणजे मी अगोदर यूज केला होता. आम्ही जेव्हा कॅम्पिंगला गेलो होतो आणि तेव्हा मी याला पॅक करून ठेवलं होतं, परत याला कधी मी ओपन नाही केलं, त्याच्यामुळं थोडा हा याच्यावरती धूळ बसलेली आहे. तर हा बघू शकता, असा आपण याला ओपन करू शकतो. आणि ओपन केल्याच्या नंतर हा तर स्टोव आहे. स्टोवच्या नंतर बघू शकता हा आहे आपल्याकडं बुटेन गॅस. ठीक आहे, हा थोडा संपलेला आहे, म्हणजे हा एक गॅस जो आहे तो जवळजवळ 4 तास आपण एका सोबत याला लावू शकतो. ठीक आहे, हा तुम्हाला इझिली कुठं पण भेटू शकतो. ठीक आहे, तर याला हे जे कॅप आहे याचे मी ओपन करतो आणि बघू शकता इथं बघू शकता हे जे आहे याला आपल्याला अटॅच करायचं आहे. ठीक आहे, तर इथं मी याला असं अटॅच करून देतो. बघू शकता हा याला अटॅच झालेला आहे. अटॅच झाल्याच्या नंतर हा जो गॅस आहे मित्रांनो, हा बघू शकता आपला गॅस हा कंप्लीट झालेला आहे. एक छोटासा आणि कॉम्पॅक्ट गॅस, म्हणजे आपण इझिली कुठं पण घेऊन जाऊ शकतो आणि कॅम्पिंगला कुकिंगला मस्त चांगला आहे हा. ठीक आहे, तर इथं बघा मित्रांनो याच्यासोबत एक बटन भेटते आपल्याला इथं या साईडला. ठीक आहे, या साईडला एक बटन भेटते आणि हा बघू शकता हा याचा एक इथं हा याचा कॉक आहे. ठीक आहे, तर हा याला आपण असा याला फिरवायचा. ठीक आहे, असं फिरवल्याच्या नंतर जे ना इथून याच्यातून गॅस येते. ठीक आहे, याला इथं बघू शकता झाला चालू. ठीक आहे, तर हा इथं गॅस चालू झालेला आहे. तर हा एकासोबत आपण जवळजवळ 4 तास चालवू शकतो याला. ठीक आहे, त्याच्यानंतर हा गॅस आहे मित्रांनो याला मी साईडला ठेवतो. आणि त्याच्यानंतर हा बघू शकता हा आहे आपला भांड्यांचा सेट. ठीक आहे, तर याला ओपन करून दाखवतो. हा बघू शकता भांड्यांचा सेट आहे. तर यामध्ये तुम्हाला एक आणि त्याच्यानंतर हा एक, त्याच्यानंतर हा एक आणि हा एक, म्हणजे यामध्ये तुम्ही जर खिचडी बनवायची असेल ती बनवू शकता, ह्यामध्ये मॅगी बनवू शकता किंवा यामध्ये मॅगी बनवू शकता. असे तुम्हाला 4 भांडे भेटतात, एकदम छोटे छोटे आणि एकदम कम्फर्टेबल, एकदम कॉम्पॅक्ट हा सेट आहे मित्रांनो. आता याला जर पॅक करायचं असेल हे पण खूप सोपं आहे. याला तुम्ही असं पॅक करू शकता किंवा हा जो आहे याला तुम्ही असं पण ठेवू शकता. याला मी असं ठेवतो आणि त्याच्यानंतर हा जो आहे हा तुम्ही असा याला ठेवू शकता. हा पॅक होऊन जातं. ठीक आहे, आपलं पूर्ण जे पण आहे कुकिंग झाल्याच्या नंतर आपण याला पॅकिंग करून ठेवू शकतो असं. ठीक आहे, तर हा पॅकिंगचा आहे. म्हणजे एक कुकिंगचा जो सेट लागतो तुम्हाला कॅम्पिंगवरती, हा एक मस्त सेट आहे. हे दोन्ही जे प्रोडक्ट आहेत मित्रांनो, हा जो स्टोव आहे याच्या स्टोवची किंमत होती जवळ 450-500 रुपये, कमी जास्त होऊ शकते. आणि हा जो बुटेन गॅसचा जो सिलेंडर आहे याची किंमत असते जवळजवळ जवळजवळ 150 रुपये. ठीक आहे, तर हा 150 रुपयेपर्यंत तुम्हाला एक बुटेन गॅस भेटू शकते. आणि हा जो आहे एकसारखा 4 तास चालू शकते मित्रांनो. ठीक आहे, आणि हा जो भांड्यांचा सेट आहे हा पण तुम्हाला 450-500पर्यंत
भेटून जाईल. तर ह्या दोन्ही प्रॉडक्टची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन. जर तुम्ही तिथून घ्यायची इच्छा असली तर तुम्ही तिथून घेऊ शकता. आणि आम्ही जेव्हा कॅम्पिंगला गेलो होतो तेव्हा मस्त आम्हाला उपयोगी पडला हा. आणि यावेळेस पण आम्ही चिखलदरा हिल स्टेशनवरती जाणार आहोत. तर तिथे कॅम्पिंगचं म्हणजे आमचा कॅम्पिंगचा तर काही विचार नाही आहे, पण बघू मस्त ब्लॉग बनवू यावेळेस आणि कुकिंग पण बनवून तुम्हाला दाखवू. म्हणजे काही पण आपल्याला जे इच्छा असेल ते आपण करू. मॅगी नाही तर खिचडी भजी काही पण असेल ते करू. यावेळेस फक्त आता पावसाची वाट बघतोय. बाहेर पाऊस चालू होता थोडा थोडा, आता बंद झाला आहे. तर जसं जास्त पाऊस होईल, पाऊस झाला की त्याच्यानंतर आपण मस्त चिखलदरा फिरायला जाऊया. तर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण आता यापुढे जे मस्त मस्त ब्लॉग्स येणार आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तर भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.